नोटाबंदीहून केंद्र सरकारला संसदेत धारेवर धरणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची शाळा घेणार आहेत. केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय कोणत्या कारणांसाठी घेतला हे जाणून घेण्याचा प्रयत्न मनमोहन सिंग करणार आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामागील कारणे आणि या निर्णयामागील संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी एका संसदीय समितीची निवड करण्यात आली आहे. या समितीसमोर उपस्थित राहण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे 22 डिसेंबरला उर्जित पटेल या समितीसमोर उपस्थित राहतील असे सूत्रांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी संसदीय समितीसमोर उपस्थित राहण्याची तयारीही दर्शवली आहे. यानंतर संसदीय समितीतील विरोधी पक्षांच्या खासदारांनी उर्जित पटेल यांच्यासाठी प्रश्न तयार करायला सुरुवातही केली आहे. नोटाबंदीचा विरोध करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी काही लक्षवेधी मुद्दे उपस्थित केले होते. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीवर अभ्यासपूर्वक भाषण केले होते. त्यामुळे संसदीय समितीच्या सदस्यांच्या प्रश्नांसमोर उर्जित पटेल यांची कसोटी लागणार आहे. अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता.com.